आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की युगंधर आणखीही शुद्धीवर आलेला नसतो आणि त्यामुळेच तिन्ही मुलं त्याच्याच बेडरूममध्ये बसलेली असतात. इकडनं प्रांजल म्हणत असतो, बाबांना मी असं कधीही पाहितलं नाही. नेहमी त्यांना खंबीरपणे आणि लीडरपणे सगळ्या गोष्टी करताना मी पाहितलं. त्यांनी शून्यातून एवढं मोठं विश्व निर्माण केलं, आपल्याला सांभाळ सगळ्या गोष्टी केल्या. पण आज बाबांचं काय झालंय? आज बाबा आपल्याशी बोलतसुद्धा नाहीत. असं म्हटल्यानंतर मिताली म्हणत असते, प्रांजल तू अजिबात टेन्शन घेऊ नको, असं काही होणार नाही, सगळं ठीक होणार आहे. बाबा आपले पूर्वीसारखे होणार आहेत. असं म्हणून आता युगंधरचा हात हातात घेतात. तेव्हा मितालीला जाणवतं की युगंधरचा हात खूप थंड पडलाय. तेव्हा ती दादाला म्हणत असते, म्हणजेच पृथ्वीला म्हणत असते, दादा एक ब्लँकेट घे ना, खूप थंड पडलाय बाबांचा हात. असं म्हटल्यानंतर आता पृथ्वी कपाट उघडतो आणि एक ब्लँकेट काढत असतो आणि तेव्हाच मात्र त्याच्या हातात हा फोटो लागलेला असतो. पृथ्वी त्याच्याकडे एकटक पाहत असतो. इकडनं मिताली म्हणत असते, काय झालं दादा, काय तुझ्या हातात, हा कसला फोटो आहे? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, तो लहानपणीचा फोटो आहे, जेव्हा यांचा हात माझ्या पाठीशी असायचा. पण आज मात्र आपले बाबा असे शांत पडले, त्यांचा हात माझ्या पाठीशी नाही आहे. असं म्हटल्यानंतर मिताली म्हणत असते, दादा तूच जर असा बोललास तर मग आम्ही कोणाकडे पाहायचं? त्यावर पृथ्वी म्हणत असतो, मिताली तू काळजी करू नको, फक्त हा फोटो बघून मला जराशी आठवण आली. पण मी जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे तोपर्यंत आपल्या बाबांना काही होऊ देणार नाही. तू अजिबात काळजी करू नको, आपल्या बाबांसाठी मी काहीही करायला तयार आहे. असंही ते पृथ्वी म्हटलेलं असतो. तितक्यातच इकडनं शिल्पासुद्धा आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला विद्याधर आरशात पाहत असतो त्याचा चेहरा लाल करण्याचं काम इकडे आनंदीने केलेलं असतं. त्याला खूप त्रास होत असतो. त्याला आठवत असतं आनंदीने कशा प्रकारे त्याला चटका दिला, कशा प्रकारे त्याच्या अंगावर धावून आली आणि ती काय काय म्हटली, हे सगळं काही त्याला आठवत असतं. आनंदी म्हटलेली असते, तुझं नशीब समज की मी आंधळी आहे, नाहीतर आज तुला या किचनमधून जिवंत मी जाऊन दिलं नसतं. हे सगळे काही शब्द त्याला आठवत असतात आणि त्याला तेवढाच त्रास होत असतो. अक्षरशः तो इथे सगळी फेकाफेक करत असतोय. अक्षरशः सगळं काही त्याने घरातलं फेकून दिलेलं असतं. तितक्यात धनश्री येते. धनश्री म्हणत असते, अहो काय झालंय तुम्हाला, असं काय करताय? तेव्हा हा पडदिशीने स्वतःचा गाल लपवतो. धनश्री म्हणत असते, काय झालंय, तुम्ही काय लपवताय, दाखवा मला, माझ्यापासून कशाला लपवतोय? असं म्हटल्याबरोबर हळूच आता हा विद्याधर तो गालावरचा हात काढतो. धनश्री जेव्हा ते सगळं काही पाहते तेव्हा तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते, हे सगळं काही तुमच्यासोबत कोणी केलं? हे काय झालंय तुम्हाला? थांबा, मी तुमच्यासाठी एक क्रीम घेऊन येते. असं म्हणून ती पडदिशीने क्रीम आणते आणि विद्याधरला विचारत असते, तुमची ही अवस्था कोणी केली आहे? काय झालं सांगा ना मला एकदा. असं म्हटल्याबरोबर हा विद्याधर तोंड उघडतो आणि म्हणत असतो, ही अवस्था माझी त्या आनंदीने केली. त्या आनंदीमुळे माझा देखणा चेहरा खराब झाला. आज मी हा चेहरा बाहेर घेऊन कसा वावरू आणि काय करू, असंही ते विद्याधर म्हणत असतो. धनश्रीला मात्र नवऱ्याची कीव आलेली असते. ती नवऱ्याला जवळ घेते आणि म्हणत असते, तुमची अवस्था त्या आनंदीने अशी केली ना, तिला मी अजिबातच सोडणार नाही. थांबा, मी तिला आत्ता जाब विचारते. असं म्हणून रागातच इकडे आलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी किचनमध्ये असते. तितक्यातच तिथे आरती आलेली असते. आरती आल्याबरोबर आनंदीची ही अवस्था पाहते आणि ती घाबरूनच जाते. ती म्हणत असते, काय झालं आनंदी तुला, तुझी अवस्था अशी काय झाली? कुणी काही बोललं का? कुणी काही केलं का तुझ्यासोबत? सांग ना मला आनंदी. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, आरतीताई मला काही झालं नाही, उलट मी त्यालाच आज अद्दल घडवली, मी त्याला गरम तव्याचा चटका दिला. असं म्हटल्यानंतर आरती म्हणत असते, कुणाला दिलास पण? त्या विद्याधरला. त्यांनी काही केलं तर नाही ना तुला? असं आरती म्हणत असते. त्यावर आनंदी म्हणत असते, अजिबातच नाही, त्याची एवढी हिंमत आता अजिबात होणार नाही मला काही करण्याची. आरती म्हणत असते, बरं झालं हे सगळं काही तू केलंस, उत्तम केलंस, असंही त्याचे पाप खूप वाढले होते, असंही ते आरती म्हटलेले असते. तितक्यातच इकडनं धनश्री आलेली असते. धनश्रीने हे सगळं काही ऐकलेलं असतं. धनश्री रागातच आतमध्ये येते आणि म्हणत असते, वा आरती वा, तुझ्या बहिणीने माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि वरनं तू कौतुक करतेस? आनंदी तुझ्याकडे तर बघायचंच आले. असं म्हटल्यानंतर आता आरती मध्ये पडते आणि धनश्रीला म्हणत असते, तुम्ही माझ्या बहिणीला हातसुद्धा लावायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, मागे व्हायचं बरं का. असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असते, आरतीताई तू अजिबात मध्ये पडू नको, ही लढाई माझी आहे. धनश्रीताई तुम्हाला मला जाब विचारायचा आहे ना की मी हे सगळं काही का केलं? पण या सर्व गोष्टी आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या नवऱ्याला मी जरा काय चटका दिला तर तुमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली. मग जेव्हा मालक साहेबांबरोबर हा विद्याधर वाटेल तसे आरोप करत होता, त्यांचा जीव घेण्याचा त्याने प्रयत्न केला, त्यांना मानसिक त्रास दिला, तेव्हा मला किती राग आला असेल? तुमचा राग जर योग्य असेल तर मग माझा राग योग्य का नाही आहे धनश्रीताई? आज मी तुम्हाला एक स्पष्टच बोलते, आज जर माझे डोळे चांगले असते, मी जर आंधळी नसते तर मी विद्याधरची यापेक्षा बेहत्तर हालात केली असते. कारण की तो एक नवरा म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा म्हणायच्या लायकीचा नाही आहे. एका राक्षसाला देव मानून घेताय तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेताय.
माझ्याकडे बोट दाखवण्याच्या आधी स्वतःच्या अस्तित्वाला प्रश्न विचारा, पण तुम्ही ते अजिबातच कधी करणार नाही आणि तेच तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी तर नशिबाने आंधळी हो, पण तुमचं काय? तुम्ही तर स्वतःच्या डोळ्याने, स्वतःच्या उघड्या डोळ्याने स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून घेताय. आणखीही तुम्हाला जर मला काही प्रश्न विचारायचे असतील तर बिनधास्त विचारा, असं म्हटल्यानंतर आता इथे धनश्रीकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं. तिला काही जाब न विचारता खरं तर ती तिथनं काढता पाय घेते आणि तिथून निघून गेलेली असते. कारण की तिला आनंदीचं हे बोलणं पटलेलं असतं. विद्याधर किती खालच्या थराचा आणि किती नालायक माणूस आहे ते सुद्धा तिला चांगलंच माहीत असतं आणि त्यामुळेच ती तिथून निघून गेलेली असते. ती निघून गेल्यानंतर आरती आनंदीला म्हणत असते, तू बरोबर उत्तर दिलंच बघतो, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. असं म्हटल्यानंतर आता आनंदी म्हणत असते, पण आरती मी तुला जे सांगितलं होतं ते तर आणलंच ना. आरती म्हणत असते, हो आणलं ग, हे घे तुझे लॅव्हेंडरचे फुलं, तू काय करणार आहेस याचं पण. त्यावर आनंदी म्हणत असते, अगं ह्या फुलांनी मन शांत होतं आणि त्यामुळेच ह्या फुलांची टोपली मी मालक साहेबांच्या खोलीत ठेवणार आहे. आरती म्हणत असते, पण हे सगळं काही तू कशी करणार आहेस आणि कशी जाणार आहेस? ते मुलं आणि त्या शिल्पा मॅडम तुला जाऊन तरी देणार आहेत का? आनंदी म्हणत असते, काही झालं तरी आज मी त्यांच्या खोलीत जाणार आहे, त्यांना मला एकदा पाहायचं आहे. आरती म्हणत असते, बरं ठीक आहे, मी एकदा बघून येते त्यांच्या खोलीत कोण आहे. आता त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला आता इथे शिल्पा मुलांकडे आलेली असते. मितालीला म्हणत असते, आता तुम्ही चला बरं, आराम करू द्या त्याला, तुम्ही चला, तुम्ही सुद्धा आराम करा आणि थोडंसं खाऊन घ्या. ती पृथ्वीकडे सुद्धा येते आणि पृथ्वीला म्हणत असते, पृथ्वी तू किती दमल्यासारखा वाटतोस, चल बरं तू आराम कर, आता तू तुझ्या खोलीत जा आणि शांतपणे झोप. असं म्हटल्यानंतर पृथ्वी म्हणत असतो, अजिबातच नाही, मला या खोलीत शांत झोप लागेल, मी यांना या अवस्थेत असं सोडून अजिबातच जाणार नाही. असं म्हटल्यानंतर आता जी काही शिल्पा असते ती प्रांजलला म्हणत असते, प्रांजल तू तरी चल बरं, खाऊन घे जरासं. आता प्रांजलसुद्धा तयार नसतो. इकडनं मिताली म्हणत असते, प्रांजल चल आपण दोघे जाऊया, आराम करूया आणि थोडंसं खाऊनसुद्धा घेऊया. असं म्हटल्यानंतर प्रांजल उठतो. आता प्रांजल जाता वेळेस पृथ्वीला म्हणत असतो, दादा काही लागलं तरी सांग आणि तू आराम कर बरं का. असं म्हणून आता प्रांजल निघून जातो. आता इकडनं शिल्पासुद्धा जाता असते. शिल्पा जाता वेळेस पृथ्वीला म्हणत असते, तुझं जेवण मी खाली टेबलवर काढून ठेवते, काही लागलं तरी मला किंवा छायाला आवाज दे आणि टेन्शन घेऊ नको आणि तू सुद्धा आराम कर. असं म्हणून शिल्पासुद्धा निघून जाते. जेव्हा सगळेजण निघून जातात तेव्हा मात्र पृथ्वी आता इथे युगंधरच्या पायथ्याशी बसलेला असतो. त्याला हे सगळं काही पाहत नसतं. युगंधरची ही अवस्था अजिबात पाहत नसते. तो हातात फोटो घेत असतो आणि त्याला रडायला येत असतं. तितक्यातच इकडनं आरती आलेली असते. जेव्हा पृथ्वी आरतीला पाहतो तेव्हा म्हणत असतो, तुझं इथे काय काम आहे? तेव्हा आरती म्हणत असते, मला खरं तर तुझ्याशी बोलायचं आहे. आता पृथ्वी भडकतो आणि म्हणत असतो, मला आता कुणाशी काही बोलायचं नाही, तू इथून गेलीस तरी चालेल, असं स्पष्ट शब्दातच बोलतो. आता आरती एकही शब्द बोलत नाही आणि तिथून निघून जाते. आता आरती निघून गेल्यानंतर जो काही पृथ्वी असतो तो परदेशून दरवाजासुद्धा लावून घेतो आणि परत इथे युगंधरच्या साईडला येऊन बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आरती आनंदीकडे येते. आनंदी म्हणत असते, काय झालं, कोण आहे मालक साहेबांच्या खोलीमध्ये? आरती म्हणत असते, बाकी कुणी नाही, पृथ्वी आहे. पण एक सांगू का आनंदी, तो फार चिडलेला आहे गं. मी सुद्धा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मात्र माझ्याशी एकही शब्द न बोलता मला तिथून पाठवून दिलं त्याने. मी एक सांगते आनंदी, तू नको ना जाऊ, तो आधी चिडलेला आहे गं, उगाच तुला काहीतरी अपमानास्पद बोलेल आणि मग कशाला वाढवते हा विषय, एकदा विचार कर ना, नको ना जाऊ. आनंदी म्हणत असते, आज काही झालं तरी मला मालक साहेबांकडे जायचंच आहे. त्यांच्या सेवेपुढे माझा मान अपमान मी हे काही बघणार नाही. पृथ्वीचा राग मी समजू शकते गं, पण मला जाणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आरती तू एक काम करते का, मला वरतीपर्यंत सोडते का? असं म्हटल्यानंतर आता आरती पुढे नावीलाज असतो. आरती पडदेशीने आता आनंदीला वरती सोडते. आनंदी आता युगंधरच्या रूमचा दरवाजा वाजवते. पृथ्वीला वाटत असते की आरतीच आले असेल. पृथ्वी म्हणत असतो, हिला एकदा सांगितलेला अजिबातच कळत नाही. असं म्हणून रागातच येतो आणि दरवाजा उघडतो आणि म्हणत असतो, तुला कळत नाही का? आनंदीला पाहून परत शांत होतो. तेव्हा आनंदी म्हणत असते, पृथ्वी मला माफ कर, मला माहिती आहे की तुला मालक साहेबांच्या खोलीमध्ये आता कुणीही आलेलं आवडणार नाही. आनंदी असं म्हटल्याबरोबर पृथ्वी म्हणत असतो, बरोबर बोललीस तू, मला इतर कुणीही इथे आलेलं चालणार नाही, पण तू इतर कुणी नाही आहेस, तू त्यांची बायको आहेस, तुझा तो हक्क आहे. अशा कठीण परिस्थितीत एका पत्नीला आपल्या पतीसोबत राहावंसं वाटणं साहजिक आहे, मी समजू शकतो, तू येऊ शकतेस आतमध्ये. असं म्हटल्यानंतर आनंदीला फार बरं वाटतं. आनंदी पृथ्वीला म्हणत असते, थँक्यू पृथ्वी, मला तू समजून घेतलंस, तू कसा आहेस, पण मगाशी मला कळलं की तू पोलीस स्टेशनला जाता वेळेस त्या गुंडाने तुला मारलं, तू बरास ना आता? असं म्हटल्याबरोबर पृथ्वीसुद्धा शांतपणे म्हणत असतो, हो मला बरं वाटतंय आता,
तू ये आतमध्ये, असं म्हणून आनंदी आता ती टोपली घेऊन आतमध्ये येत असते. आता खरं तर पृथ्वीला तिच्या हातात ती टोपली दिसते. पृथ्वी म्हणत असतं, तुझ्या हातात काय आहे? आनंदी म्हणत असते, हे लॅव्हेंडरचे फुलं, याने मन शांत राहतं, मालक साहेबांना बरं वाटेल, असं म्हणून ठेवायला जाते. आता आनंदीला दिसत नसल्यामुळे ती धडपडते. पृथ्वी धावतच जातो आणि आनंदीला सावरतो. तेव्हा मात्र आनंदीला इथे बरं वाटलेलं असतं. पृथ्वी आनंदीला म्हणत असतो, तू इथे बसू शकतेस, मी ही पट्टी बदलून येतो, असं म्हणून पृथ्वी तिथून निघून जातो आणि जाता वेळेस खरं तर दरवाजासुद्धा लावून गेलेला असतो. आता इकडे आनंदी ते लॅव्हेंडरचे फुलं साईड टेबलवर ठेवते आणि युगंधरच्या शेजारी जाऊन बसते आणि युगंधरला म्हणत असते, मालक साहेब मला माफ करा, खरं तर मी याआधीच तुम्हाला भेटायला यायला हवं होतं, पण घरात अशी परिस्थिती निर्माण झाली की मला येता नाही आलं. तुम्ही मला समजून घेऊ शकता. आज मला माझ्या मनातलं तुम्हाला बोलायचं आहे. आज मला डोळे नाहीत याची सवय करून मी घेतली होती. देवाने मला दृष्टी दिली नाही याची मी कधी तक्रारसुद्धा केली नाही. चाचपडत धडपडत मी सगळ्या गोष्टी केल्या. फक्त देवाकडे एकच मागत राहिले, माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मला हे जग बघायचं आहे. पण त्यानंतर माझं लग्न तुमच्यासोबत झालं. तुमच्याशी लग्न झाल्यानंतर मला डोळ्याची गरजच उरली नाही, कारण देवाने मला माझे डोळे म्हणून तुम्हाला दिलं होतं. तुम्ही माझे जग झालात. तुम्ही मला हे जग दाखवलं. तुम्ही मला स्वतःच्या पायावर उभा केलं. तुम्ही जरी मला स्वतःपासून लांब ठेवलं असेल तरी तुमच्या अस्तित्वाच्या प्रकाशात मला माझी वाट सापडत राहिली. पण जर आज तुम्ही डोळे मिटून शांत पडला तर मग ही आनंदी कायमची अंधाई होऊन जाईल मालक साहेब, असं म्हणून आनंदी रडत असते. आज मी तुमच्यापुढे पदर पसरवते. आज तुम्ही जर असं केलं तर मग ही आनंदी कुणाकडे पाहिल? या आनंदीला तुमची गरज आहे. या मुलांना तुमची गरज आहे. या घराला तुमची गरज आहे. या आपल्या माणसांना तुमची गरज आहे. असे तुम्ही जर डोळे मिटून बसलात तर मग आमचं काय व्हायचं? या आनंदीचं काय व्हायचं? मालक साहेब उठा ना तुम्ही, असं म्हणून आनंदी रडत असते. आनंदीच्या डोळ्यातलं पाणी ते मालक साहेबांच्या हातावर पडत असतं आणि मालक साहेबांना खरं तरी ते आनंदीच्या बोलल्याने इथे शुद्ध येऊ लागलेले असते. आनंदीचं आणखीही लक्ष नसतं. मालक साहेबांनी हळूच त्यांचे बोटं हलवलेले असतात. आनंदी इकडे फार रडत असते. आनंदी म्हणत असते, मालक साहेब तुम्ही मला सोडून असे जाऊ नका. तुम्ही म्हणजे माझं अस्तित्व आहात. तुम्ही म्हणजे माझं सर्वस्व आहात, असंही ते मालक साहेबांचा हात हातात घेऊन म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग मात्र फार जबरदस्त आहे. इकडे शिल्पाला कळलेलं असतं की आनंदी युगंधरच्या रूममध्ये गेलेली आहे, त्यामुळे ती आनंदीला हाताला धरूनच बाहेर काढत असते. तेव्हाच मात्र चमत्कार झालेला असतो. युगंधरला शुद्ध आलेली असते आणि युगंधरने आनंदीचा हात धरलेला असतो आणि समिदा अशी हाक मारलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पृथ्वी असतो तो सुद्धा आरतीच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलेला असतो. हे सगळं काही इकडनं विद्याधर आणि शिल्पा पाहतात तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला विद्याधर शिल्पाला म्हणत असतो, बघितलंस ना, या बाप लेकांच्या भोवती नागिनीसारखा घेरटा घालून ह्या दोघीही बसल्यात. तू काहीतरी ॲक्शन घेत आई, असं म्हटल्यानंतर शिल्पा म्हणत असते, काय करू म्हणजे ह्या दोघी बाजूला जातील? विद्याधर म्हणत असतो, एकच रस्ता आता होऊ दे राडा आणि उधवू दे भडका, असं म्हणून तो रागराग करत असतो. नेमका आता विद्याधर काय करणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.